सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा राजापूरच्या इंग्रज वकारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती। हे शल्य शिवरायांच्या मनात डचत होते। शिवाय विशाळगडाजवळ पालवनचा राजा जयवतसिंग दळवी आणि शृंगापूरचा राजा सूर्यराव सुर्वे यांनी शिवरायांच्या मार्गात विघ्न आणले होते। त्याचा रागही शिवरायांच्या मनामध्ये होता। उंबरखिंडीची लढाई झाल्यानंतर शिवरायांनी थेट दक्षिण कोकणकडे कूच केली। संगमेश्वरच्या ठाण्यावर पिलाजी निळकंठराव आणि तानाजी मालुसरे यांना सूर्यराव सुर्वे याचा बंदोबस्त करण्यासाठी ठेवले। राजापूरला पोहोचल्यानंतर शिवरायांनी सर्व स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्याची सुरुवात केली। इंग्रज व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची टाळाटाळ केली। पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीस आलेला हेनरी रेव्हिंग्टन हा त्यावेळी राजापूर येथे होता। शिवाजीने त्याला व आणखी 7 इंग्रजांना कैद केले। इंग्रजांची वकार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य शिवाजी महाराजांनी ते प्राप्त करून घेतले। कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडाच्या किल्ल्यावर पाठवण्यात आले। हे इंग्रज बरेच दिवस छत्रपती शिवरायांच्या कैदेत होते। ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट अँड्रूज यांनी या इंग्रज कैद्यांना कळवले की तुम्ही शिवाजी विरुद्ध जौहरला मदत केली होती, त्याचे फळ तुम्ही भोगतच आहात। या सर्व इंग्रजांची मोठी दयनीय अवस्था झाली। दोघे तर कैदेतच मेले। बाकीच्यांची 1663 जानेवारीला सुटका झाली। शिवाजी महाराजांच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रज वकारवाले इतके धास्तावले की पुढे त्यांनी शिवरायांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे सतत प्रयत्न केले। राजापूरच्या इंग्रजांना धडा शिकवून छत्रपती शिवाजी महाराज हे परत संगमेश्वराकडे आले। जयवतसिंग दळवीला नामोहरम करून पालवनचे राज्य त्यांनी जिंकून घेतले। त्याचप्रमाणे सूर्यराव सुर्वे याचेही परिपत्य केले। अशा प्रकारे आपल्या मार्गात विघ्न आणणाऱ्या मराठी सरदारांनाही शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला। छत्रपती शिवरायांचा हा पराक्रम पाहून आदिलशाही एवढा नामोहर झाला की मे 1661 मध्ये त्याने मराठ्यांबरोबर मित्रव्हाचा तह केला। आता शाहिस्तेखानाला धडा शिकवणे बाकी होते।